वरुरा भद्रावती विधानसभा चुनाव में मतदाताओं की राय जानने के लिए भद्रावती के CTV प्रतिनिधि जावेद शेख मतदाताओं के बीच पहुंचे। तो आइए सुनते हैं जावेद शेख द्वारा पूछे गए सवालों के जवाब में मतदाताओं ने क्या कहा। वरुरा भद्रावती विधानसभा क्षेत्र का जायजा लेने के लिए CTV प्रतिनिधि जावेद शेख ने भद्रावती शहर व्यापारी मार्केट में पहुंचकर मतदाताओं की राय जानी। तब नागरिकों ने जावेद शेख से बातचीत दौरान अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए जानते हैं प्रतिनिधि जावेद शेख की इस विशेष रिपोर्ट में। निवडणूक होणार आहे तर आपल्याला उमेदवार कसा असावा? उमेदवार विकास करणारा असावा, गावाचा विकास झाला पाहिजे। खास करून निपाणची कितीतरी वर्षापासून पडीत जमीन आहे, फॅक्टरी येत आहे असं म्हणते, फक्त पेपरमध्ये आपण पाहतो आणि स्टेजवर पाहतो नेते लोक म्हणताना। हे वास्तविकतेत ते यावं अशी माझी इच्छा आहे आणि तो आणणारा नेता असावा, फॅक्टरी आणणारा नेता असावा। मागील लोकप्रतिनिधींनी काही विकास कामे केलेली आहे? निवडणूक 1-2 महिने 6 महिने असताना थोडं विकास करत रस्त्याचे कामं वगैरे आपल्याला दिसतात आणि निवडणूक झाल्यानंतर ते पहिल्याच पावसाळ्यामध्ये रस्ते सगळे गायब, कधी काम झालं काही लक्षात येते। व्यापारपेठ कसा? व्यापारपेठ भद्रावतीचा एकदम मर्याद व्यापारपेठ आहे। कारण काय? कारण इथे रोजगारच नाही, रोजगार नाही, नवीन उद्योग नाही आले, नवीन लोकसंख्या नाही वाढली, जे आहे ते लोक बाहेरगावी चालले। मागील जे आश्वासन दिले होते आपल्या लोकप्रतिनिधी त्याच्यापैकी किती कामे केली? मला आठवत नाही याचं असं काही केलेलं नाही, केले असते तर आठवलं। मार्केटमध्ये कुठलंही बाथरूम नाही, बाहेरगावच्या लेडीज येतात, लग्नीसाठी त्यांची सोय नाही। अशा पद्धतीतला जर विकास जर मार्केटमध्ये झाला तर पुण्याला मतदान करायचं हेच प्रश्न येऊन राहिला। आता 17-18 उमेदवार आपल्या समोर आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल काय प्रत्येकाविषयी काय सांगण्यालायक तर काही असं वाटून नाही राहिलं। जो सुज्ञ आणि व्यवस्थित उमेदवार असेल त्यांना आपण मतदान करू। दादा, आपला उमेदवार कसा असावा? उमेदवार हा विकास काम करणारा असावा, प्रामाणिक असावा आणि कार्य चांगला करणारा असावा। आपल्या भद्रा क्षेत्रात काही विकास झालेला आहे का? भद्रा क्षेत्राचा विकास झालेला आहे, असं काही नाही। भद्राचं स्वच्छ आहे, सुंदर आहे, आणखी सुंदर व्हावी, आणखी चांगला भद्राचा विकास व्हावा। सध्या मार्केटची पोझिशन कशी आहे आपल्या भद्रावती शहरात? मार्केटची पोझिशन तर एकदम डीम आहे सध्या। कारण काय दादा? कारण काही नाही, ऑनलाईन सध्या चालू झालेलं आहे त्याच्यामुळे, आणि मोठे मोठे स्मार्ट बाजार वगैरे लागलेले आहे त्याच्यामुळे सध्या मार्केटची पोझिशन डीम आहे। लोकप्रतिनिधी काही लक्ष दिले नाही का आपल्या भद्रा शहरासाठी? प्रतिनिधी लक्ष देणारा असावा हीच आमची अपेक्षा आहे यावेळेस। आपल्याला उमेदवार सुशिक्षित आणि चांगला असावा, त्याच्यासाठी आपले उमेदवार आहे एकमेव उमेदवार अनिल दानोरकर असा तर पाहिजे, पण लढाई ही चुरशीची आहे। फाईट कोणाकोणामध्ये होणार आहे? फाईट ही ऐतेश आमली, अनिल दानोरकर आणि मुकेश जीवतोडे। आणि भद्रावतीचा जो विकास झालेला आहे, झाला तर आहेच, पण आपल्या इथं एकही उमेदवार 18पैकी एकाही उमेदवारांनी असं म्हटलं नाही की आम्ही कंपनी आणू आणि कंपन्या ओपन करू। जे काही होतं ते त्या विषयावर काहीच बोलून नाही राहिलेलं आहे। फक्त लेडीजसाठी बस फ्री आणि 3000 किंवा 2100 रुपये देऊ हे गलत बोलून राहिले। लाडकी बहीण योजना दिलेली आहे ना? लाडकी बहीण योजना कोणत्याच कामाची नाही। महागाई किती वाढली आहे, का महागाई वाढली? आज सर्वच काही वाढलं आहे ना। आज भाजीपाला घ्यायला गेलं तर आज 1500 रुपयामध्ये काय येते, ते 50 रुपये रोजप्रमाणे। आज 1 किलो कांदा घ्यायला गेलं 70-80 रुपये कांदा आहे। तेलाचे का भाव आहेत? तेलाचे भाव 2200-2400 रुपयापर्यंत गेलेले आहे। याच्याकरता असा उमेदवार पाहिजे आपल्याला की जो करू शकते आणि वरती जे सत्ता आहे अशी 20 तारखेला होणार आहे। काय सांगाल भाऊ, आपला उमेदवार कसा असावा? आपला उमेदवार असा असावा की आपल्या वरुरा भद्रावती क्षेत्रात काम करणारा आणि बेरोजगारांना रोजगार देणारा असावा। आपण जे आत्ताचे आमदार खासदार पाहिले त्यांनी आपल्याला कुठलीच म्हणजे रोजगाराची निर्मिती करून दिली नाही आणि त्यांच्यामुळे आम्हाला आता नवनौका उमेदवार आणि घराणेशाही आता बंद व्हायला पाहिजे। ठीक, सध्या हवा कोणाची आहे भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये? सध्या हवा भद्रावतीत आहे, मुकेश भाऊ जीवतोडे कुकर या चिन्हाची, आणि तो आपला चांगला माणूस आहे आणि काम करणारा मुलगा आहे
त्यामुळे आमचं त्यांना समर्थन आहे. आपल्याला उमेदवार कसा असला पाहिजे? कारण काय? कारण गावात हमारे साथ ऑटो में संचालक हम इनसे जानना चाहते हैं कि आपको कौन सा उम्मीदवार पसंद है? आज जो उम्मीदवार खड़े हैं 18, आज जो नेशनलाइज पार्टी है इंडिया की बीजेपी और कांग्रेस, उसमें सब घरानेशाही चल रही है और ये घरानेशाही को कहाँ ना कहाँ ब्रेक लगाने के लिए अपने को नए से कोई उम्मीदवार देना पड़ेगा, नया चेहरा, जो चेहरा के जो विकास के लिए अपना सब तरीके से अपना विकास कर सके। और सामाजिक नगर परिषद में नगराध्यक्ष रह चुके इंसान माननीय एहतिशाम अली, इन्होंने जो वर्रा में 130 करोड़ का निधि लाकर और वर्रा को जो पूरे तरीके से उन्होंने आज रोड नाली रास्ते ये वो हर तरीके से स्वच्छता अभियान दिए है और नंबर 1 भी आए वो हिसाब से अपने को भद्रावती वर्रा विधानसभा क्षेत्र में वैसा आदमी लाकर, नया चेहरा लाकर और अपने को दिखाना है क्या भद्रावती विधानसभा क्षेत्र में वो पूरी तरीके से MIDC भद्रावती वर्रा विधानसभा क्षेत्रात अवैध जागेवर बाकी राहिलेले आहे. काय सांगण्यात सध्या कोणाची हवा आहे? आवाज एहतिशाम भाऊ आली. कारण काय? कारण काय नाही, माणूस चांगला नाही, माणूस पाहून करायचा यार. सध्या हवा बीजेपीने विकास केला ना आपल्या कदम जिल्ह्यामध्ये. सुधीर भाऊचं नाव आपल्या क्षेत्रामध्ये भाऊने केला, आता भाऊमध्ये उमेदवार मारणार नाही. आपले काय अपेक्षा त्यांच्याकडून निवडून येणार आपल्या भागात विकास झाला पाहिजे. आणि आपल्यासोबत काही मतदार आहे. आपण यांना जाणून घेऊ काय ह्या 20 तारखेला म्हणजे ते निवडणूक होणार आहे. काय सांगाल भाऊ, आपल्याला उमेदवार कसा असावा पाहिजे? आपला उमेदवार चांगला आणि युवा नेता असावा पाहिजे. आणि युवा नेत्यामध्ये आता 2 लोक आहे, एक जीवतोडे म्हणून आहे आणि देवतोडे म्हणून आहे. आणि त्यांना प्रचारातून म्हणून उभे केलेले असल्यामुळे त्यांना निवडून देण्यात यावं असं मला वाटते. आणि कमळ सुरू आहे आणि अवघ्या टॅगवर बाकी आहे आणि 20 तारखेला मतदान होणार आहे. काय सांगा भाऊ, आपला उमेदवार कसा असावा? आपला उमेदवार हा जनतेचे गोरगरीब जनतेचे कामं देऊन त्यांना न्याय देणारा असावा. या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष वर्रा भद्रावतीमध्ये देवतडे घराण्याची सत्ता राहिली, परंतु जनतेला काही न्याय मिळाला नाही. त्यानंतर या शेतावर धानोरकर करण्याची सत्ता राहिली, परंतु जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे होता, यांच्या प्रॉपर्ट्या वाढल्या परंतु जनतेचं नुकसान झालं. जनतेकडे आज कसे नाही, रोजीरोटीसाठी माणूस भटकतो आहे. इतके सुशिक्षित बेरोजगार ज्यांना या शेतामध्ये अनेक कंपन्या आहेत, इथं प्रदूषण झेलतो भद्रावती वर्रा तालुका चंद्रपूर जिल्हा, परंतु इतक्या लोकांना रोजगार मिळत नाही. ही रोजगाराची सुद्धा व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, इतक्या जमिनी या WHLच्या बांधामुळे पूरपीडित पूरबाधित होतात, त्यांच्यासुद्धा नुकसान भरपाई या क्षेत्रामध्ये मिळालं नाही अजूनपर्यंत. आणि अतिवृष्टीसुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे जनतेचे नेते मालामाल आणि जनतेचे खूप हाल असे काम या विधानसभा क्षेत्रामध्ये चालू आहे. म्हणून सर्व माझ्या शेतकरी मित्रांना यावेळेस जिल्हा प्रमुख असताना त्यांनी अनेक लोकांना रोजगार देण्याचं काम केलं. तसेच अनेक माहीतमध्ये आंदोलन करून तिथंसुद्धा 700 महिला आणि पुरुष कामगारांना काम देण्याचं काम केलं त्यांनी. माजरीमध्ये सुद्धा आंदोलन करून प्रायव्हेट ह्याच्यामध्ये अनेक लोकांना रोजगार देण्याचं काम केलं. तर असे काम करणारे पुरुष, विकास पुरुष, ज्यांचा आज जर त्यांच्याकडे आपण सत्ता दिली, या भागाचं नेतृत्व दिलं आमदार म्हणून, तर येणाऱ्या काळामध्ये हा भाग सुजलाम सुफलाम होईल आणि इतक्या सर्व जनतेला न्याय मिळेल अशी मी सर्वांना आवाहन करतो. मी सर्व आपले मतदार बंधूंना आवाहन करतो की यावेळेस आपण पाहिलं की घराणेशाही जे उमेदवार आहे हे पैसा पाणी बाकी सर्व गोष्टीचा उपयोग करणार आहे, परंतु एक मुकेश जीवतोडे सच्चा शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना या निवडणुकीमध्ये सर्वांनी
मदत करावी. 13 नंबर पुढच्या चिन्हाचं बटन दाबून आपलं अस्तित्व दाखवावं आणि या भागाचं म्हणजे परिवर्तन करावं असं सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो. काय सांगाल भाऊ, आपल्याला उमेदवार कसा असावा? येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे विधानसभा क्षेत्राचा बरोडा भद्रावती, त्या विधानसभा क्षेत्रासाठी आपल्याला विधानसभा क्षेत्र झालं, भद्रावती शहर झालं, या सर्व क्षेत्राचा विकास होण्याकरिता आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे. हा उमेदवार प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक बाबींसाठी सक्षम असावा असं माझं मत आहे. आता या उमेदवार 18 उमेदवार उभे आहेत. या 18 उमेदवारापैकी 17 उमेदवार हे भद्रावतीचे बाहेरचे आहेत आणि एक उमेदवार हे भद्रावतीचे आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता भद्रावतीच्या विकास कार्यासाठी ते दुकानदार असो, नोकरीवाले असो, शेतीविषयक असो किंवा बेरोजगार असो, हे सर्व काम जो उमेदवार सक्षमरित्या करू शकतो अशा उमेदवाराला आम्ही भद्रावतीकर आणि विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधूंनी अशा उमेदवारास निवडून आणावी अशी माझी इच्छा आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की मागील 15 वर्षात श्री अनिल भाऊ धानोरकर यांनी केलेले जे काम आहे ते खरंच भद्रावतीकरांना माहिती आहे तर त्यांनी काय काम केले काय नाही. तर सर्व मी असं प्रत्यक्ष असं सांगू इच्छितो का सर्वांना विचार करण्याची शक्ती ईश्वरानं दिलेली आहे. त्या विचार करण्याची शक्तीचा वापर करून त्यांनी आपलं मतदान करावा आणि योग्य उमेदवाराला निवडून आणावे एवढंच म्हणू इच्छितो. सध्या आपण भद्रावती शहरामध्ये पेट्रोलपंप इथे उभे आहोत. आपल्यासोबत ते मतदार आपण यांना जाणून सध्या कोणाची हवं आहे? जुतोडे साहेब नाही आपले कुकरवाले. अच्छा, काय म्हणतो आपण त्यांना का पसंत केलं? आपण आमचे कार्यकर्ते चांगले तडफदार आहे. तुमची कामं कार्य वगैरे राहिले तर आमचे कामं त्यांना कधी रोखवले नाही आतापर्यंत आणि राहणं आमच्या वरतच राहतो. त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? अपेक्षा वगैरे काही नाही, आलं समाधान आहे, बाकी काही नाही. जेणे घेणं आमचं आहे नाही आमचं. आणि पैसे पार्टी जेणं जो आहे आमचा आवडता नेता आणि काही काम करून घेऊ. मागच्या लोकप्रतिनिधी आपल्या काही गावात विकास कामे केलेलं आहे का? ते कामं केले नाही ते काही माहिती नाही, आपल्याला काही लक्ष नाही. आपण धंदेवाले माणसं पण आपल्या जो मनामध्ये बसला तो उमेदवार आपण मनात घेऊन राहिलो, बाकी काही नाही.